नमस्कार मंडळी, कसे आहात? सध्या लाडक्या बहिणी खुश आहेत, पण त्यातल्या त्यात जरा नाराज आहेत. 3000च्या ठिकाणी 1500 रुपये आल्याने कुठं खुशी आहे कुठं गम आहे. तर त्यामध्ये प्रॉब्लेम पण भरपूर आहेत. बऱ्याच जणांच्या तक्रारी आहेत, बऱ्याच जणांचे पैसे कुठे आहेत माहीत नाही, पण हा मेसेज आला आहे. तर अशांनी काय करायचं, आता मी आज तुम्हाला सांगणार आहे नवीन ट्रिक. बऱ्याच महिलांनी आम्हाला व्हॉट्सअपला मेसेज करून किंवा दुकानला भेट देऊन त्यांच्या तक्रारी सांगितल्या. बरेच प्रॉब्लेम्स आहेत, पण अशा भरपूर महिला असतील ज्या आमच्यापर्यंत पोहोचू शकत नाही आहेत. त्यांच्यासाठी हा व्हिडिओ मी घेऊन येत आहे. यामध्ये त्यांना सर्व काही समजून जाईल. किती हप्ते आलेले आहेत, कोणत्या तारखेला किती रक्कम आलेली आहे, त्यानंतर फॉर्म ॲप्रूव्ह झालेला आहे की नाही, का रिजेक्ट झालेला आहे. चला तर पाहू. मग गुगलला टाका नारी शक्ती दूत लॉग इन. त्यानंतर होमपेजवर गेल्यानंतर अर्जदार लॉग इन म्हणून आहे. अर्जदार लॉग इनमध्ये ID पासवर्ड किंवा तुम्ही कुठं फॉर्म भरला असेल तिथं हा डेटा तुम्हाला मिळेल. किती जणांचे फॉर्म ॲप्रूव्ह झालेले आहेत, त्यानंतर रिजेक्ट झालेले किंवा यात बँक कोणती लिंक आहे, त्यानंतर किती तारखेला तुमचा हप्ता आलेला आहे, किती रक्कम टोटल आतापर्यंत जमा झालेली आहे, सर्व तुम्हाला कळून जाईल. आणखी एक गोष्ट मित्रांनो, आजकाल ऑनलाईन फ्रॉड खूप वाढलेला आहे. एखादं मेंबर तुमच्या दुकानला वगैरे येईल आणि बाहेरून पैसे येतील. अशा फ्रॉडपासून सावध राहा. बऱ्याच केसेस घडत आहेत लोकांमध्ये. त्यानंतर अनोळखी व्यक्तीला पैसे पाठवणे किंवा घेणे करू नका. मोठ्या अमाऊंट जेणेकरून टाळा. विश्वासू माणसांसोबत व्यवहार करा. सेफ राहा. आमच्या सहकाऱ्यांबरोबर घडलेली गोष्ट आहे, त्यामुळं मी तुम्हाला सुचवत आहे. धन्यवाद. आणखीन तुमचे प्रॉब्लेम किंवा विषय असतील तर आम्हाला सुचवत जावा. पडवळकर डिजिटल लाईफ. थँक्यू.